Thank you.
अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरणहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनित्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्रवावे. अभंग तुकोबरायांचा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगातून तुकाराम महाराज साधुत्वाची लक्षणं सांगतायत. ज्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो. वैकुंठवासी सुरवंता पांडुरंग लवटे पाटील आईसाहेब आमच्यातून निघून गेल्या आणि दुःखाचा डोंगर आमच्या सर्व परिवारावरती कोसळला. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य तिनं मातीत घालवलं, पण आपल्या लेकरांचं स्वप्न तिनं तिच्या डोळ्यांनी पाहिलं. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात, पण त्या माऊलीनं अगोदर शून्य तयार केलं. आमचा लवटे परिवार हा शून्यातनं विश्व उभा करणारा आहे. सज्जन हो, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणार आमचा हा परिवार आहे. आदरणीय नाथासाहेब असतील, मामासाहेब असतील आणि माझ्या छायाताई असतील, ही तीनही लेकर गेल्या 2 वर्षापासून छायाताई पुन्हा पुन्हा माहेराला आल्या असतील. इथं आल्यानंतर आईचा फोटो डोळ्यानं पाहिला असेल. भाऊंच्या श्राद्धाचं कीर्तन मीच केलं होतं या ठिकाणी. 6-7 वर्ष होत आली. आजही मला प्रसंग आठवतो. ओक्साबोक्षी रडल्या होत्या माय मावल्या. आईच्या जाण्यानं केवढं मोठं दुःख आहे हे मी न सांगण्याची आणि तुम्ही ऐकायची सुद्धा गरज आहे. मी सांगेन तुम्हाला, आई करते काय, लेकरा करते. आई म्हणू नको, आई सहाय, आई म्हणू नको, आई सहाय, तिहात एकाणी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाता आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना बेकारी. आपल्या बोबड्या बोलण्याचा जगाला राग येतो, आईला कौतुक वाटतं. आपल्या लंगडत चालण्याचा जगाला राग येतो, आईला कौतुक वाटतं. असं कोणही जगात आपण जर वाकडं पाऊल टाकलं तर माणसं नावं ठेवतात. आपलं पाऊल जर तिरकं पडलं तर मायला आनंद होतो. आपल्या बोबड्या बोलण्यानं, चोचऱ्या बोलण्यानं जगाला राग येतो, आईला आनंद होतो. ना तरी बालक बोबडा बोली, गावा गुडा विचुका पाऊली, ते चोच करून माऊली घेजे. आपल्या चुकीच्या गोष्टीची जगाला लाज वाटते, आपली लाज मात्र आईला कधी वाटत नाही. आई उपकार करते यात काही नवल आहे. माझ्या तायानो, बहिण्यांनो, आईचा पदर सुद्धा आई इतकंच प्रेम करतो आपल्यावर. आईचा पदर हा आई इतकाच दयाळू, मायाळू, कृपाळू असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो. किती गरीबाचं लेकरू असू द्या,
रात्री आईच्या कुशीत झोपताना सोन्याची चादर होतो, एवढे उपकार आईच्या पदराचे आपल्यावर आहेत. आई उपकार करेल यात काय नवल आहे? आईचा पदर जर एवढी माया करत असेल तर आई किती माया करत असेल. आई निघून गेले, आज 2 वर्ष होत आली. मुलगी माहेरला येते, भाकरीचे 2 तुकडे घेऊन आजी पायऱ्या उतरत होत्या. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जायचा, कडाकडा बोट मोडली जायची. आता कितीही वेळेला छायाताई आल्या तरी दृष्ट काढणारा माहेरात कोणी उरलं नाही, याचं दुःख देखील. 100 बाया भेटतील आणि म्हणतील आमच्या नाता भाऊंना, मामासाहेबांना रडू नका, आम्ही तुमच्या आईसारखे आहोत. आई सारखे आहोत असं म्हणणाऱ्या 100 मिळतील, आई मिळणार नाही. नातू रडत राहतो आजी गेल्या पाहिला. आज लेकरांचं चांगलं झालं, एक ना एक दिवस जायचंच. हे दुःख असं फार भलं मोठं आहे असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण 3 दुःख कोण्याही माणसाच्या वाट्याला येऊ नयेत. 1, लहानपणी आईबाप मरू नयेत. 2, तरुण वयात जोडीदार जाऊ नये. आणि 3, म्हातारपणी लेकरू मरू नये. हे 3 दुःख जगात सगळ्यात मोठे आहेत. लक्षात राहू द्या माझ्या दादानो. आज आजी जिथं कुठं असतील, आई कुठं असतील ना, तिथून आम्हाला आशीर्वाद देत असतील. नाहीतरी सावता महाराज म्हणतात एक दिवस जायचंय आपल्या. कोणी दिवसी यमयती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे समयासी सादर व्हा. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालक सुभेदार, हो कोणी दिवसी पायाचा चाकर, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हा, समयासी. आणि याहीपेक्षा सोबत तो उभा करतात. सोडविन तेव्हा माय बाप, हो सोडविन तेव्हा माय बाप, दुःख. आणि या दुःखामध्ये सहभागी असणारे आपण सर्व सदस्य, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे. आदरणीय मामासाहेब, नाथासाहेब, आमचा हिम्मत भैया, परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण धनंजयजी महाराज कदम, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, महाराजांचे चिरंजीव आणि आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज कदम, आपल्या भागातील नामवंत आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण अजित महाराज खंडागळे, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागाचं वैभव हनुमंत महाराज फुले सर, हरिभक्तपरायण आप्पा महाराज वाघमारे, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आपल्या भागाचं वैभव आणि भूषण हरिभक्तपरायण महावीरजी महाराज फुले, आदरणीय हरिभक्तपरायण टाकळीकर महाराज मंडळी, घाडगे महाराज, बाकी सर्व महाराज मंडळी, माझ्या पाठीमागं उभा असणारे देहूकर फड परंपरेतील विनेकरी, दोन्ही चोपदार, सर्व विद्यार्थी, समोर बसणारे प्राध्यापक आदरणीय विठ्ठल सर, ते सुद्धा उत्तम निवेदक आहेत.
महाराजांचा चिरंजीव छोटासा श्रीराम. सोय रे सज्जन सांगा आठवीती पाय विठोबाचे ते माझे सोय रे माझे सोय रे माझे सांगाती सोय रे सज्जन सांगाती सांगाती सज्जन सोय रे सांगाती. बरं का चंदू दादा, काही सज्जनही नसतात सोयरे नसतात, काही सज्जन असतात तर सोयरे नसतात, काही सोयरे असतात सर तर ते सज्जन नसतात. अहो क्वचित उदाहरण आहेत सज्जन सुद्धा सोयरा सुद्धा. पहिला प्रकार सज्जनही नाही सोयराही नाही. रात्री आमचं सांगलीला कीर्तन होतं. रात्री 11:15 वाजता वापस येताना रस्त्याच्या कडेला एक दारू पिऊन माणूस पडला होता. मी आमच्या मामांना पुन्हा पुन्हा विनंती केली, मामा गाडी थांबवा, कोण पडले. मामा म्हणले बेवडा आहे ते. अजिबात त्यांनी गाडी थांबवली नाही. मी त्यांना विचारलं का थांबवली नाही, म्हणे काय संबंध आहे आपला. मग माझ्या डोक्यात आलं तो सज्जन पण नाही आणि सोयरा तर अजिबात नाही. तेव्हा पिऊन पडले तर पडू द्या, कशाला त्याचा नादाला लागता. सज्जनही नसतात सोयरे सुद्धा नसतात. बसलेले आहे का बरं. प्रकार 2, काही माणसं केवळ सज्जन असतात पण सोयरे नसतात. सज्जन असतात पण सोयरे नसतात, ते नातेवाईक नसतात. अशी कितीतरी माणसं आहेत. आता कितीतरी वेळा मला असं वाटतं की संदीप भाऊ सारखा मी होणार मला असावा. सज्जन आहे ना तो, नाही ना जाय सोयरे नाही. आता त्याचंही झालंय माझंही झालंय. कधी कधी काही माणसं सोयरे असतात पण ते सज्जन नसतात. भावकीतल्या एखाद्या पोराचा विषय निघतो, ते अमुक तुमचाच भाऊ का कोण, परवा तुमचं नातं सांगत होता, म्हणत होता बोराटे महाराज आमचा सख्खा चुलत भाऊ आहे म्हणे. काय सांगता हो, तुमची गाठ कुठं पडली, बिअर बारच्या बाहेर. मग त्याचा ना आमचा अजिबात संबंध नाही. सोयरा असून काय करायचं, सज्जन नाही ना. असे लई सोयरे आहेत आपल्या नात्यानं. तो सोयरा असतो पण कधी कधी त्याची ओळख सुद्धा सांगू वाटत नाही, एवढा विचित्र वाटतो तो. असे बरेच सोयरे आहेत तुमच्या गावात, घरात, वाडीवर, वस्तीवर, भावकीतले, पाहुण्यातले. अरे लय आहेत. सख्या मेहण्यानं फसवलेले आहेत, सख्या चुलत भावानं मातीत घातलेले आहेत. अशी कितीतरी माणसं आहेत. लाखाला 19,000 महिन्याला देतो म्हणून घेतले हो. ज्याचे गुतलेत त्याला कळालं असं. तुम्ही म्हणला तुम्हाला कसं काय माहिती, अरे माझे 3.5 लाख रुपये गुतलेत. कोणाला वाटत नाही श्रीमंत भाऊ. ते माझे सोयरे. आता ऐका 4था प्रकार. जगात अशी दुर्मिळ माणसं आहेत, 10 मध्ये अजूनही 2 माणसं चांगले आहेत म्हणून हे जग चालते. सज्जन पण आहेत आणि सोयरे सुद्धा आहेत. अशा माणसामधला एक अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला तरी सापडत नाही. पाहता अवगुण मिळेची, पाहता अवगुण मिळेची.
कारखान्यातली साखर गोड आहे. मी असं ऐकलंय माढा तालुक्यातल्या प्रत्येक साखर कारखान्यातली साखर तिखट असते असं नाही. सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड. थोडा बदल झाला, बेस थोडा कमी वाटला. ऐका सज्जन हो, तुकाराम महाराज ज्या अर्थी शुद्ध बीजापोटी म्हणतायत त्या अर्थी असंच असलं पाहिजे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. महाराजांवर काय शंका घ्यावी आपण. पण असंच जर म्हणत असाल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर माझा वैयक्तिक आक्षेप आहे. तुम्ही म्हणाल महाराज अहो तुकोबरांचे शब्द आहेत ते काही खोटे ठरतील. बरं असा महाराष्ट्रातला मला एक शेतकरी दाखवा, एक कुणबी दाखवा की त्याला या अभंगातल्या पहिल्या चरणाचा अर्थ माहित नाही. बी चांगलं असल्यानंतर फळ चांगलंच असतं, यात काय शंका आहे. माऊली सांगते भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, तैसे आचार गौरव सुकलिनाचे. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले जन्म जन्मांतरीचे. एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव लक्षात येतो. एका गावात एक गरीब शेतकरी होता आणि गावात मारवाड्याची माडी होती. तो शेठजी जाडजोड होता. त्या शेतकऱ्याने हाक मारली, दाद्या काय जारे त्या पलीकडच्या शेठजींकडनं 200 रुपये उसण्या. तो पळतच गेला. त्या शेठजीला त्यानं हाक मारली, शेठजी काय आमच्या वडिलांनी 200 रुपये मागितले द्या. शेठजी म्हणते देतो आती. शेठजीकडे बघायचं ना, फिदी फिदी हसायचं. जाड होते ना, म्हणे का हसतो रे. हसू नको तर काय करू, किती जाड आहे तुम्ही. मग हसतो का, तुम्हाला मेल्यावर बाहेर कसं काढायचं याचा हसू आलं. त्या शेठजीला रागाला बांधून ठेवलं. जरा वेळानं 2 नंबरचं पोरग तिथं गेलं. आमचा भैया आलाय का? आलाय ना. बोलायचा आसपेस नाही. काय बोलला माहितीये काय, म्हणे तुम्हाला मेल्यावर बाहेर कसं काढायचं म्हणून बांधून ठेवलं. तो मधवा म्हणे येडाच आहे तो, बाहेर काढायचं कशाला, अख्खं कशाला बाहेर ओढत बसायचं तुम्हाला. असे तुकडे तुकडे करायचे शेठजी तुमचे. शेठजीने त्यालाही बांधून ठेवलं. जरा वेळानं धाकटा गेला. आमचे दोन्ही भाऊ आलेत का? आलेत ना, बांधून ठेवले. थोरला म्हणतो जाड आहे, मेल्या बाहेर कसं काढायचं. 2 नंबरचा म्हणतो तुकडे करून बाहेर काढायचं. तुझं काय मत आहे? दोन्ही डोक्यावर पडले. म्हणून कशाला तुम्हाला बाहेर काढत बसायचं. अख्ख्या माडीलाच काडी लावून पेटवून द्यायची माडी. दिले असतील ना. कसं बोलावं. साच आणि मवाळ मितले निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि आईपेक्षा बोलू ऐसे बोल, माणसानं गोड बोलावं. ऐका बरं पुढं कसं बोलावं. त्या मध्ये गायन करण्याकरता बरेचसे स्पर्धक येतात. मग त्याचे परीक्षक असतात ना, त्यांच्याकडून बोलणं शिकावं. 3 कडव्याचं गाणं असतं. असं या बाळासारखा गायक उभा राहतो माईकात. मग ते परीक्षक म्हणतात गाणं छान झालं, पहिलं कडवं थोडं स्वरात न गेलं, बाकी गाणं सुंदर.
दुसरं कडवं थोडं तालातनं हुकलं, पण बाकी गाणं सुंदर. तिसऱ्यात पार घसरला रे बाबा, पण बाकी गाणं उत्तम. आता पहिलं स्वरातनं गेलं, दुसरं तालातनं गेलं, तिसऱ्यात घसरलं, मग गाणं काय झालं? बोलण्याची पद्धत बघा, बोलायचं पण त्याचा राग नाही आला पाहिजे. आता आपल्या घरात बायांना काय सांगावं, बाया कोंबडीवर घालतात आणि जावाला शिवाय आणतात. भूमीचे मार्ग खरा शेतकरी मातीवरून मातीचं परीक्षण करताना म्हणतो या मातीमध्ये किती ताकदीचं पीक आहे. कोण्या शेतकऱ्याला माहित नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण असंच जर असेल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर माझा वैयक्तिक आक्षेप आहे, जरा माझ्याकडे लक्ष द्या. बसलेले कधी कधी बी वाईट असतं आणि फळही वाईट असतं. कधी कधी बी चांगलं तर फळ वाईट, कधी कधी बी वाईट तर फळ चांगलं. मी सिद्ध करून दाखवतो, माझ्याकडे पहा. बी पण वाईट आणि फळ पण वाईट. उदाहरण देतो. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. दोन्ही चांगले ना, दोन्ही वाईट. किती वाईट? तो दुर्योधन भीष्मांच्या समोर आला आणि भीष्मांना म्हणाला, भीष्माचार्यजी खाता आमचं, लढता त्यांच्या बाजूनं. भीष्माचार्यजी म्हणाले, असं कुचकं बोलायचं बंद कर दुर्योधना. असे लय दुर्योधन असतात परिसरात, नेहमी कुचकं बोलतात. तुम्ही जर त्याला सांगितलं ना बंगला बांधणार तुम्ही, तुम्हाला काय लोकांच्या मोठ्या मोडलेल्या, बोरला पाणी लागलं लागल नाही तर काय, ते गाडी घेतली घेणार तुम्ही, काय नाही ते लय कीर्तन आहे दादा आमच्या ऋषी दादाला असणार, त्याची 5 बोट तुपात आहे दादा. मला एक जण काल म्हणला, तुमचं बरं आहे हो काय, 9:45 पेरायचं 12:15 उगावते, तू पेरत बस. त्याला चाड नळकांड्या घेऊन द्या आणि पेर म्हणा, बघ उगावते का. एक लक्षात ठेवा बसलेले, माझं कीर्तन प्रबोधन म्हणून ऐकत जा. समजा आपला सक्का भाऊ जर श्रीमंत झाला असेल, त्याच्या प्रारब्धानं, त्याच्या ताकदीनं, त्याच्या कर्मानं आज त्याच्या वाट्याला श्रीमंती आले असेल, तर जो मागं राहिलाय त्याला कधी वाईट नाही वाटलं पाहिजे की मी मागं राहिलो. उलट त्याला अभिमान वाटला पाहिजे, शेवटी माझ्याच बापाचं रक्त आज श्रीमंत झाले. सध्या गरज आहे या गोष्टीची. ऐका, आतापर्यंत तरी भाऊ विरोधात उभा होते. आता महाराष्ट्राला वेगळीच परंपरा चालू झाली, ननंद भाऊजा विरोधात लढायला लागल्या. कळतंय ना माझ्या लाडक्या बहिणींनो, आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, चालेल ना, आणि मी तुमचा भाऊ. किती जणीला वाटतो हा बोराटे महाराज तुमचा भाऊ असावा? हात वर करा बरं. अरे घ्या की हात वर. मी काय नकटाय का, हेक नाही का, चक नाही का, बहिरा आहे? एवढा गोरा गोमटा चांगला भाऊ तुम्हाला ऐकता मिळतो. घ्या हात खाली. आता आजपासून मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी, चालतंय ना? बरं मला आता मोठ्यानं सांगा, भाऊ कुणाचा? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? अरे बोला की बहिण्यांनो. भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? बस देऊ नका, फक्त होई तरी म्हणा. भीष्माचार्यांना सुद्धा त्यानं सोडलं नाही, एवढा दुर्योधन कुचका होता. ऐका, बी वाईट, फळही वाईट, दोन्ही चांगले नव्हते. आपल्याकडे उगा म्हणून म्हणतात का, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. दोन कधी कधी बी चांगलं असतं, पण पोटी जन्माला येणारं फळ वाईट असतं. कृष्ण नावाचं बी आहे, त्याच्या पोटी जन्माला आला साम, हे त्याचं फळ आहे. बाप चांगला होता, फळ वाईट निघाल. कृष्ण राधेनं ज्याला वरलं तो कृष्ण. राधा जिचं समर्पण केवळ कृष्णा करता होतं, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. राधा शब्द उलटा लिहिला तर शब्द तयार होतो धारा. कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या जिच्यामुळे धारा, तिचं नाव राधा. राधा प्रत्येक अक्षरासमोर द्यावाच लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. राधा शब्द लिहिताना र च्या पुढे उभा करावा लागतो कोण? द च्या पुढे सुद्धा द्यावाच लागतो कोण? कान्हा, तिचं नाव आहे राधा. तो कृष्ण. लक्ष्मीनं पाहिलं आमच्या कान्हाला, देवाला, श्री विष्णूला. प्रेमात पडले हो लक्ष्मी. महिलांमध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर तिचं नाव आहे लक्ष्मी. मिस वर्ल्ड लक्ष्मी आहे.
आणि पुरुषांमध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल त्याचं नाव मदन. पण याही पेक्षा देखना कृष्ण होता. भागवतात वर्णन आलं, नाथ महाराज वर्णन करतायत. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवली झाली वेडी. मदन पोटाले वा पुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपनिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट. माझी विनंती महाराज गा बाबा थोडे छान गातात महाराज. टाळ वाजवा सर्वजण. देव किती सुंदर आहे कळेल तुम्हाला. सज्जन हो केळकर, देव किती सुंदर आहे लक्षात येईल तुम्हाला. कस्तुरी मळवट देव सुंदर किती त्याच्याकरता गाणं गाताना सुद्धा आपोआप उमटतात. एवढा
पुढं सरा पुढं सरा. कीर्तन हे पुढं सरण्यासाठीच असतं. एक अभंग पाठ झाला की दुसरा पाठ करू वाटणं म्हणजे पुढं सरणं. एकदा कीर्तनाला गेलं म्हणजे परत परत जा वाटलं म्हणजे पुढं सरणं. एक चित्र झालं की दुसरं सोडवलं म्हणजे पुढं सरणं. एकदा वारी केली की पुढच्या मुक्कामाला पुन्हा जा वाटलं म्हणजे. म्हणून कीर्तनकार म्हणतात पुढं सरा पुढं सरा पुढं सरा पुढं सरा पुढं सरा. उदावले सर हा याच्या पाठीमागचा अर्थ आहे बरं का. ऐका म्हणून सगळ्यांनी प्रगती करा आणि पुढं सरा. देव सुंदर आहे. मन मोहन मुरली वाला नंदा अलबेला नंदा अलबेला. कीर्तन करायचं एवढं सुंदर देव. त्या देवाला लक्ष्मीनं पाहिलं वेळी झाली. लक्ष्मी गळ्यात माळ टाकली विष्णूच्या. ऐका बरं बसलेली. आणि त्या कृष्णाला मुलगा झाला त्याचं नाव आहे साम. ज्याचे आईबाप देखणेत. पोरग काय काळा असेल लय देखणं. नाका डोळ्यानं सुंदर. असे 3.5 चोपदार बोलून टाकावे लागतील त्याच्यावर. एवढा सुंदर हो देखणाच होता तो. ऐका बरं थोडं राहिलं आता. त्याला तारुण्य सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी एकत्र मिळाल्या कृष्णाच्या पोराला. माझी पाया पडून विनंती आहे पिरवेकरांना. जोपर्यंत स्वतःचं पोरग त्याच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला कधी प्रॉपर्टी सांगू नका तुमच्याकडे किती. ज्या दिवशी तुमच्या पोराला कळेल ना तुमच्या नावाची जमीन पैसा धन दौलत त्या दिवसापासून कॉलर उडवत फिरून गावात मध्ये. त्याला म्हणा काहीतरी काम धंदा कर. काय गरज नाही. रोड टच आहे 2 एकर रोड टच. वाट कशाची बघताय. अण्णा मारायची. अण्णा मेल्यावर अण्णा तुम्ही मराव. तुम्ही मेला की बॅनर लावून विकायला काढतो. गावठाण प्लॉट विकणे आहेत. असे बरेच रती महारथी मी डोळ्यानं पाहिलेत. बाप मेल्यानंतर जमीन विकलेली. ऐका तारुण्य सत्ता आणि संपत्ती शक्यतो पोराला एकत्र मिळू नये. या 3 गोष्टी देवाच्या पोराला एकत्र मिळाल्यात. या 3 गोष्टी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी विशाल अगरवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला एकत्र मिळाल्या. पुण्यात लोकांची 2 गोरी गुमटी मारली त्यानं. तारुण्य सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या. घरदार कामाला लावले ते. माझं पाया पडून विनंती आहे तारुण्य सत्ता आणि संपत्ती कधीही कोणाला एकत्र मिळू नयेत. देवाचं पोरग बिघडलं. साधूची चेष्टा करायला लागली. एक दिवशी तर कहरच केला त्यानं. साडी घातली मेकअप केला. देवाच्या पोरानं आधीच ते बाईसारखं दिसत होतं. गोरो गोमट पोटाला चिंध्या बांधल्या त्यानं. आणि साधूची दिल्लगी करू लागला. महाराज आहे ना हा सांगा म्हणे मला काय होईल. साधू म्हणे मोठ्याचं पोरगा आहे कशाला नादायला लागतो नीट राहा. नाही महाराज आहे ना तुम्ही. हा मग सांगा म्हणे मला काय होईल. महाराज म्हणजे जा मुसळ होईल. त्या मुसळानच कृष्णाचं खानदान संपवलंय का तुम्हाला माहिती. मोठ्याचं पोरग बी चांगलं होतं तर फळ वाईट. आता 3रा प्रकार आहे. कधी कधी बी वाईट असतं पण फळ चांगलं. हिरण्यकश्यपू नावाचं बी होतं आणि त्याच्या पोटी जन्माला आलेलं भक्त प्रल्हाद नावाचं गोड फळ आहे. शाळेत घातलं. शाळेच्या मास्तरचा फोन आला बापाला. पोरग बिघडलो का भजनाला जायला लागले. मग चांगलं आहे की. चांगलं नाही वाईट आहे. हिरण्यकश्यप त्याला काय माहित आहे. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुर्धा उदारवंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्यता. आईच्या पुण्याईनं पोरग सात्विक जन्माला येतं. बापाच्या पुण्याईनं चतुर. खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान. प्रल्हादानं अर्जच केला बापाकडे मला भजन करू द्या. बाप म्हणे माझ्या राज्यात ते चालणार नाही. नाम घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे. मग तर भक्त प्रल्हादानं सवंगडीच गोळा केली आणि भजनच चालू केलं त्यानं. नारायण 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 नारायण
वचन. भक्त प्रल्हादानं सांगितलं बापाला, बाबा तो नाही ऐसा ठाव उरला असे कबर सर्वत्र संपूर्ण गगन जैसे येरो म्हणे काष्टी पाशाने सगळी आहे वनमाळे जेथे तिथे विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. बाप वाईट होता, फळ चांगलं. मग कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ घुमट. आता ऐका बरं, जे बी आणि शुद्ध जे बी आणि जे फळ आपल्या डोक्यात आहे ते तुकाराम महाराजाच्या डोक्यातच नाही. मग कोणतं बी? कर्म नावाचं बी आहे आणि देव नावाचं फळ आहे. अगा कर्मी जेवरावे, एवढं गोड कर्म करावं माणसानं. बसलेले ऐका, जळत्या चितेमध्ये माणसाचे हाडं जळतात, लाकडं जळतात, एक गोष्ट जळत नाही, शिल्लक राहते, त्या गोष्टीचं नाव आहे कर्म. एवढं कर्म शुद्ध करा की पाठीमाग आपलं नाव मागे उरत राहील, उत्तम शौर्य कीर्ती मागे. कर्म कशाला म्हणतात? माझ्याकडे पहा, समोर एक आंब्याचं झाड होतं, त्याला एक आंबा लागला होता. तो आंबा पिकलेला होता. पाहिलाय का हो कोणी असा आंबा? का म्हणून नीटबग पाडायला पिकलाय आंबा? तो आंबा पाहिला डोळ्यानं, पाणी सुटलं तोंडाला, त्या उत्तर तिथपर्यंत नेलं आपल्या पायानं, तोडला, खाल्ला, चव आली, भरलं आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून मामासाहेबांना मारलं. मार खाल्ला. पाठीला लागल्यानंतर पाणी आलं, डोळ्यालाच पाणी का आलं? आंबा पाहिला होता म्हणून रडावं लागलं. याला कर्म म्हणतात. कर्म शुद्ध असावं. का हो महाराज, नेमकं कोणतं कर्म तुम्हाला अपेक्षित आहे? ज्यानं आपला देह देवाच्या कारणी लागेल असं कर्म आम्हाला पाहिजे. मग ते कर्म कोणतं? समर्पिले वाणी पांडुरंग, ते कर्म कोणतं? एक गावे आम्ही, ते कर्म कोणतं? बोलावा पाहावा करावा, ते कर्म कोणतं? लाचावले मन लागले सगळे गोड. कर्म कोणतं महाराज? जीवे गोड तीन अक्षरांचा हो अमृत दयासी अमृत ईश्वराच्या नामाला अमृत म्हणतात. अमृत का हो? याहीपेक्षा एक नेहमी तुम्ही अभंग ऐकता, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता सोपं करतो, अजून सोपं करतो, कर्म कळेल. नाम रूपी कर्म करायचे आपल्याला. बसलेले माझ्याकडे पहा, काही गोष्टी आसारात आसार असतात. आधीच संसार आसार आहे. आधीच संसार कसा आहे? आसार. आणि त्याच्यामध्ये व्यसन करणं, दारू पिणं, मावा, गुटखा, तंबाखू, हे आसारात आसार. काही गोष्टी या आसारात सार असतात. आधीच संसार हा आसार आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. उपवास करणं, एकादशी पकडणं, सोमवार करणं, वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवणं, साधू संतांची स्तुती करणं, हे आसारातलं सार आहे. काही गोष्टी सारात आसार आहे. मग लोक विषय काढतात, कीर्तनकार आहे हो, लय फुगीर आहे, ही सारातले आसार गोष्टी. ज्ञानवंत आहे होते पण माया नाही त्याच्याजवळ. सारातले आसार. चांगलं गाते हो, पण कधी कधी जाऊ दे, तुम्हाला कळालं असं. ही गोष्ट सारात आसार आहे. प्रकार चौथा, सारात सार. सार सार विठोबा नाम तुझे सार, याला अमृत म्हणतात. उदाहरण दुसरं, काही गोष्टी खऱ्याही नसतात, बऱ्याही नसतात. बागुलबुवा खरा पण नाही, बरा पण नाही. तुम्ही तुमच्या लेकराला समजवता बघा, खाबरं नाही तो कोपऱ्यामध्ये, ते बघ बावा आहे, तो बावा खराही नसतो आणि बराही नाही. प्रकार दोन, काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. तुम्ही नागपंचमीच्या सणाला जाता, चालली बाई भावाला पुजायला, माझा भाऊ आहे वारुळाला तिकडं चालली, लाह्या काय टाकतात, दूध काय ओततात, तर नागपंचमीचा सण आहे म्हणता, आणि माझा भाऊ आहे म्हणता, व्हॉट्सअपच्या स्टेटसला फोटो ठेवता, आणि तोच तुमचा भाऊ ताईचं कसं चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर उगवल्यावर. मग पळायला जागा पुरते का? गोष्ट खरी आहे पण बरी नाही. प्रकार तीन, काही गोष्टी बऱ्या असतात. चुकून नातवाचा मोबाईल त्याच्या हातात आला म्हाताऱ्याच्या, 75 वर्षाचं म्हातारं,
30-32 जवान नातून त्याचा मोबाईल त्याच्या हातात आला म्हाताऱ्याच्या. त्याने पिक्चर लावला होता साऊथ इंडियन, आणि त्यातली ती गोरी गोरी पान नटी, तिचे हायलाइट केलेले केस, टपोरे डोळे, म्हातारा असं डोळे झूम करून बघू लागलं. त्याला असं वाटायला लागलं पिक्चर मधला हिरो मारावा आणि प्रोड्युसरनं मला तिथं बोलावं. म्हाताऱ्या ते बरं आहे पण खरं नाही, नादाला लागू नको. प्रकार चौथा, गोष्ट खरी सुद्धा बरी सुद्धा. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. ती बरी आणि खरी गोष्ट कोणती महाराज? अभंगाचं ध्रुव बळ. देवदेवाचे कारणी. कोणत्या देवाचे कारणी? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, कोणीही देवाचे कारणी. आता बसणारे बरेच म्हणतील का कोणत्या देवाचे कारणी? कोणत्याही देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी जर मुखात असेल तर देवाला सुद्धा तुमच्याकडे यावं लागतं. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायला उभा राहायचे. आता नामदेव महाराजांचा फोटो जो आपण पाहतो ना, त्या फोटोकडे पाहून कधी कधी शंका तयार होते मनात. नामदेव महाराजांचं वर्णन ते फार गोड आहे. गरिबी नंतर श्रीमंती आलेली पचवता येते माणसाला, श्रीमंती नंतर गरिबी आली तर पचवणं तेवढं सोपं नाही. अगोदर गरिबी यावी मग श्रीमंती यावी. श्रीमंत होऊन पुन्हा माणसानं गरीब होऊ नये. नामदेव महाराजांच्या आयुष्यात याच गोष्टी घडल्या. दामा शेट्टींचा प्रपंच हळूहळू ढासळता होऊ लागला. राजाईने विनंती केली नवऱ्याला, मालक चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य आपल्या घरात नाही, माझी विनंती आहे तुम्हाला काहीतरी पोटा पाण्याचं पहा. दररोज कीर्तनाला जाता, कीर्तन करता, बरं कीर्तन करताय तर तुमच्या अंगावर घालायला कपडे नाही तो. नामदेव महाराजाला असं फेटा असं उपरणं नव्हतं, वर्णन आले. सुंभाचा करदो नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंभाचा करदोडा रत्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. नारळाच्या केसरापासून बनवलेला सुंभ आणि त्याचा करदोडा होते नामदेव महाराज घालत होते. किती गरिबी होती. आमची लय आयुष्य आहे सध्या कीर्तनकार म्हणून. खरंच आमचं बरं चाललं दादा, खरंच माझं तर लय चांगलं चाललंय. टाकाल जाऊन गाडी कशाला पो, चांगलंच चाललंय माझं. सुंभाचा करदोडा केळीच्या सोपटापासून बनवलेली लंगोटी घालत होती आणि कीर्तन करत होते. पण तरी नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे ती छंदे विठ्ठल डोलू लागला. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर, ऐसे बोले कबीर.
एवढी गरिबी नामदेव महाराजांच्या आयुष्यात, पण देव नाचायचं. राजायला रागच आला नव्हत्याचा. कुशाल तिकडं नादाला लागले देवाच्या. नारा विटा गोंदा माझा इकडे अरे. 4 पोरं पदराला बांधून चंद्रभागेत मरायचं म्हणून गेल्या. किती वेळा उडी टाकली चंद्रभागेत तरी वापस यायच्या किनाऱ्यावर. देवाला म्हणल्या, देवा एका वरून पण काळा ना आतून पण काळा, जगू बी देत नाही मरू पण देत नाही. पण हे बघ, मी पण राजा आहे. नामदेव महाराजाच्या कपाळावर, नामदेव महाराजाचं कुंकू माझ्या कपाळावर आहे. नामदेवाची बायको आहे मी, सामान्य नाही. एक सांग महिला मंडळ, पैशावरून एखाद्या माणसाची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या वस्तूची किंमत ठरत नाही. पायातलं पैंजण सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात. पैंजण सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात. टिकली 2 रुपयाची असू दे, आपण ती कपाळावर लावतात. अस्तित्वावरून माणसाची किंमत वाढत राहते. कोण कसा राहतोय, आपल्यात राहतोय, मग कसा राहतोय त्याच्यावरून तो मोठा नाही. त्याच्या अस्तित्वावरून, त्याचं जगणं वागणं बोलणं याच्यावरून त्याची श्रीमंती ठरत असते. ऐका बरं बसले. नामदेव महाराजांच्या बायकोनं 4 पोरं मरत नाहीत म्हणून मेलेला साप आणला, विष घालून मारते म्हणाले. आईसाहेबांनी सापाचे बारीक बारीक तुकडे केले आणि कढईमध्ये खापराच्या शिजायला घातला. साप अर्ध्या तासानं रटरट रटरट आवाज येऊ लागला. कढईचं झाकण उघडून पाहतात तर काय, आतले सापाचे तुकडे सापाचे राहिले नव्हते, सोन्याचे झाले होते. कढई उचललीन पळतच गेला देवळात नामदेव महाराजांकडे. अहो ऐकलं का धनी, हे सोन्याचे तुकडे झाले. गरिबी हटली आपली. नामदेव महाराज म्हणले, बरे झाले, भजनी मागासपासून उभा आहे, एक तुकडा वाटून टाकतो लगेच. आणि इकडं तुम्ही फक्त स्वप्न बघा, मी नामदेव महाराज सांगतो. आपल्याला कुठलं सोनं द्यायला, भजनी मंडळाला सोन्यासारखे 2 शब्द जरी बोलली माणसं तरी पुरेच आहे. काय तुम्हाला वाटलं काय, बसणाऱ्यातले सगळेच आपले 50% म्हणतात बसून बसून, त्याचा धंदा आहे सांगायचा. त्याला काय कमी आहे काय, आणि मग हे सांगतोय तर काय फुका पिकाट आलावे, काहीतरी घेऊन झाला असेल तसा येतोय बरं का. स्वाबदार, तुम्हाला वाटलं का हे माझ्या बाबतीत बोलतात, तुम्हाला देवळात ठेवून पूजा करतात? हे जग आहे असं. इथं देवाला शिवाय घालणारी लोक आहेत, आपण तर माणसं. सध्या जगातनं 2च गोष्टी कमी झाल्या. एक, संस्कार कमी होऊन राहिले, आणि 2, माणुसकी संपत आहे. परवा मंगेश पाडगावकरांची एक कविता माझ्या वाचनात आहे. कसं म्हणतात, आसवांना मोल न राहिले, हुंदक्यांना बोल न राहिले. आसवांना मोल न राहिले, हुंदक्यांना बोल न राहिले. लावतील बोल तुझ्या राखे सही मानसात, मानसात माणूस न राहिले. लावतील बोल तुझ्या राखे सही मानसात, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. हे धर्म देऊळ धुंडून मी आलो, गाभाऱ्यात देव शोधतो. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. कल्लोळ माणूस शोधतो. गर्दीत माणसाचा माणूस शोधतो. गिरना भी अच्छा होता है, अपने औकात का पता चलता है. कभी कभी गिरना भी अच्छा होता है, अपने औकात का पता चलता है. कौन अपना कौन पराया, ये हात देने के वक्त हमें पता चलता है. माझ्या दादानो, समजा तुमची भावकी, तुमचं जग, तुमचं विश्व, तुमचं गाव तुमच्या विरोधात गेलं तर खचून जाऊ नका. उलट सांगा मनाला, आपल्यात सुद्धा काहीतरी म्हणून जग विरोध करते आपल्याला. जब पूरा विपक्ष आपके खिलाफ खड़ा हो जाए तब समझ लेना राजा नेक और ईमानदार है. संघटना कोल्या कुत्र्यांच्या होतात तुमच्या विरोधात कारस्थान करायला. वाघ कालही एकटा होता, आजही एकटा आहे, आणि इथून पुढे तो एकटाच फिरणार. माझ्या दादानं माणुसकी संपली. आणि दुसरी गोष्ट संपत आली संस्कार. ओढणी खांद्यावरनं खाली आली तो पुरी पुढे येत नव्हते. आता क्रॉप टॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पोरींना गावंढळपणा वाटतो.
पण त्या ताईला मला सांगायचे, दिदे भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 70-80-90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावरती ओढणी घेते ना, त्या दिवशी तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे कायम सांगावं आपल्याला. नामदेव महाराजांच्या पायाचं दर्शन घेतलं राजाईनं, डोळ्यातनं पाणी आलं. केवढी विरक्ती हो. अशी विरक्ती आपल्याकडे नाही, अशी विरक्ती आपल्याकडे नाही. मी रात्रीच्या कीर्तनात एक दृष्टांत सांगितलं, मामाने ऐकलं. एका माणसानं पंढरपुरात जाऊन संन्यास घेतला. विरक्ती सांगतो. भगवे कपडे घातले, उभा राहिला आणि नेमका महाद्वारात आला आणि तिथं गेला सोन्याचं कडं दिसलं. पळतच गेला आणि सोन्याच्या कड्यावर पाय ठेवला. पाय उचलावा तर लाख बुडतात आणि ते कुणी बघितलं तर लाख बुडतात. संन्यासी धर्म काय करावं कळत नाही. तेवढ्यात पिरळे गावातला एक पखालीवाला चालला होता, उदाहरण म्हणून. पखालीवाला म्हणजे माहिती का तुम्हाला, रेड्यावरून पाणी वाहतो तो. त्याला हात मारली, ए पखालीवाला इकडे, आज तुझं कल्याण करतो. तोही पळत आला. साधू महाराज बरं झालं भेटला तुम्ही, चांगलं वाटलं बघा, आशीर्वाद द्या. काय करता, कल्याण करता का? एखादं पुस्तक वाचायला देता का? एखादा ग्रंथ वाचायला देता का? एखादा उपदेश देता? असलं काय करत नाही. व्यवहारिक कल्याण करतो. धर सोन्याचं कडं. तुम्ही आणलं? नाही नाही, अर्धा तास झालं पाय ठेवून उभा आहे. तो पखालीवाला माणूस बोलू लागला, महाराज किती वेळ उभा आहे? अर्धा तास. हल्ला नाही तुम्ही? अजिबात नाही. सोन्याच्या कड्यावर पाय देऊन उभा होता? हो. मग साधू बाबा काय सांगू का? काय तुम्ही अर्धा तास झालं उभा आहे, मी मागच्या 4 दिवसापासून बघतोय हे सोन्याचं कडं तिथं पडले, पण आपलं नाही तर उचलावं कशाला म्हणून उचललं नाही, गेलं निघून. खरा संन्याशी कोण? बघ कपडे घातलेला, विषयी विरक्त जया नाही आप सर्वदा संतुष्ट सोये व्यापक निर्धार धन्य जगी तोचिये हरिरंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा सदैव. विरक्ती रक्तात असावी लागते, विरक्ती अंतकरणात असावी लागते. आणि ही जर मिळवायची असेल तर मुखी अमृताची वाणी, फायदा देह देवाचे कार्य. असं जर आम्ही वागलो देवाच्या कारणाकरता तर आमच्यात काय बदल होईल? सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. जी माणसं वरून बदलतात त्यांना देवाकडे जावं लागतं. पुतना वरूनच बदलली, तिला कृष्णाकडे जावं लागलं. पुतना माहिती आहे ना तुम्हाला? अरे इथं पलीकडे बंगला आहे तिचा. ती पुतना जगामगान मला बघा, पुतनाच असते ती. तिला कृष्णाकडे जावं लागलं. खूप जे आतून बदलली, देवाला तिच्याकडे यावं लागलं. शबरी आतून बदलली, राम तिच्याकडे आले. शूर्पणखा वरून बदलली, तिला स्वतःहून रामाकडे जावं लागलं. आपण चित्त शुद्ध ठेवावं. येवो निगो पाळ राहे नेहमी सत्य बोलणारा, देवाचं नामस्मरण करणारा, कर्म शुद्ध करणारा, अंतकरण निर्मळ असणारा, आपला देह केवळ देवाचे कारणे लावणारा असा जर सत्पुरुष असा जर तुम्हाला भेटला तर अशा साधुत्वाच्या चरणी तुमची भूमिका काय असेल? महाराज म्हणाले, अशा साधुत्वाचं दर्शन जरी झालं तरी आमचे सर्व ताप निघून जातात. अभंगाचं शेवटचं चरण.
रे